नमस्कार, मी परमदास जाधव. तर महाराष्ट्रातील जे शेतकरी, नागरिक आणि पावसाची वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी एक दिवसभर बातमी समोर आलेली आहे. तर गेल्या काही अनेक दिवसांपासून मान्सून महाराष्ट्रात थांबलेला आहे का? किंवा आहे? अनेक भागात उकाडा वाढला, पेरण्या रखडलेल्या आहेत आणि पावसाची जी पाण्याची चिंता निर्माण झालेली आहे. मात्र आता हवामान विभागाच्या माहितीनुसार 24 ते 25 जूनपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढू शकते. मान्सूनने 8 जूनला दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात प्रवेश केला होता, पण त्यानंतर त्यांची प्रगती अचानक मंदावली. हवामान विभागानुसार अरबी समुद्रात येणारे जे ओलाव्याचे वारे आहेत, ते ओलाव्याचे वारे त्याची गतीही कमी झाली आणि त्यामुळे पावसाला जो जोर आहे, हा जोर कमी झाला. आणि म्हणून IMDच्या अंदाजानुसार 25 ते 24-25 दरम्यान कोकण महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील प्रगतीलाही गती मिळू शकते आणि म्हणून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्याचा परिसर या भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि म्हणून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी मानली जाते. आणि म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पेरणी रखडलेली आहे. चांगला पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना वेग मिळेल, धरणांमध्ये पाणीसाठा वाढेल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा हा कमी होईल. कारण भरपूर ठिकाणी पाणी कमी झालेलं आहे. पिण्यासाठी जे पाणी आहे हे कमी पडलेलं आहे. पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागेल. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की ही शक्यता आहे, कमी नाही, हमी नाही. कारण पावसाचा अचूक अंदाज हवामानातील बदलावर अवलंबून असतो आणि त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिकृत हवामान खात्याचे अपडेट्स पाहत राहावे. यंदा जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालेला आहे. मुंबईत जूनमधील पावसाचे प्रमाण हे 12 वर्षातील सर्वात कमी पातळीवर गेलेले असल्याची माहिती समोर आलेली आहे. विदर्भातील मान्सून उशिराने पोहोचत असल्यामुळे उष्णतेची लाट आणि पेरणीचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, 24 ते 25 जूनपासून महाराष्ट्रात मान्सून हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ही बातमी शेतकरी, नागरिक आणि प्रशासनासाठी दिलासादायक आहे. मात्र हवामान बदल होऊ शकतात आणि त्यामुळे अधिकृत IMDच्या सूचनांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पाऊस वेळेत आणि चांगला झाला तर महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळू शकतो. आणि म्हणून आपण 24 ते 25 या तारखेला आहोत. कारण या दिवशी लवकरात लवकर जसा पाऊस हा आला तसा तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि मग हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.